भाजपचा आज 6 एप्रिल हा स्थापना दिन आणि आज स्थापना दिनाच्या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजप मोठ्या प्रमाणात विविध कार्यक्रम घेत आहेत. प्रत्येक भाजपच्या कार्यकर्त्याच्या घरावर भाजपचा झेंडा फडकवला जाणार आहे. भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी या संदर्भातली घोषणा केलेली आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी भाजपचे युवा नेते विशाल परब आहेत आणि सावंतवाडीचे उपनगराध्यक्ष नेरवडेकर जे आहेत आपल्यासोबत. विशाल परब, काय सांगाल? आज स्थापना दिन आहे आणि मोठ्या प्रमाणात भाजप केंद्रात सत्तेत आहे, राज्यात सत्तेत आहे. जिल्हा परिषद काबीज केली तुम्ही आणि पंचायत समिती काबीज केली आणि या निमित्ताने भाजप हर हर घर भाजपचा नारा देत तुम्ही आज भाजपचा स्थापना दिन मोठ्या प्रमाणात साजरा करत आहे. काय कार्यक्रम आहे? 6 एप्रिल 1980 साली आपल्या भारतीय जनता पार्टी, म्हणजे त्यावेळी नाव वेगळं होतं, राष्ट्रीय संघ म्हणून होतं. तर आज या ठिकाणी 6 एप्रिल 1980 नंतर 46 वर्ष पूर्ण झाली. त्याच्यानंतर अडवाणी साहेब असतील किंवा वाजपेयी साहेब यांनी संपूर्ण त्यावेळीच्या परिस्थितीमध्ये पक्षाची सुरुवात केली आणि आज 46 वर्षानंतर आमच्यासारखे कार्यकर्ते तयार झालेत. आज खूप सुखाचे दिवस आमच्यासारखे सर्व कार्यकर्ते पाहू शकतात. तर आजचा दिवस हा खूप अतिशय आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. संपूर्ण स्थापना दिनाच्या निमित्ताने संपूर्ण आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांना मी नमस्कार करतो आहे, धन्यवाद देतो आहे. कारण पूर्वीच्या आमच्या सर्व या मंडळींमुळे आज आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना भारतीय जनता पार्टीचं 1-2 खासदार त्यावेळी होते आणि आज 300 खासदार झाले. याचं संपूर्ण श्रेय हे कार्यकर्त्यांना यापूर्वीच्या नेत्यांना दिलं पाहिजे आणि आजचा दिवस हा आमच्यासाठी अतिशय मोलाचा आहे. आज पालकमंत्री पण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहेत. संध्याकाळी विविध कार्यक्रम होत आहेत, विशेषतः कुडाळ तालुक्यामध्ये आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये तुम्ही कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. काय कार्यक्रम होत आहेत? कारण प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरावर भाजपचा झेंडा पण फडकवण्याचा तुम्ही निर्धार केलेला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातच असं नाही, पूर्ण देशभर भारतीय जनता पार्टीचा कार्यक्रम चालू आहे आणि आम्ही एक छोटेसे कार्यकर्ते आहोत. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ, त्याचप्रमाणे सर्वांचे लाडके प्रदेश अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली उद्याचा कार्यक्रम आमचा सुरुवात होत आहे. आजपासून आमची ही घोडदौड चालू झालेली आहे. पूर्णपणे संपूर्ण शहरामध्ये म्हणा, ग्रामीण भागामध्ये जिथे घर असेल तिथे भारतीय जनता पार्टीचा झेंडा असेल, जिथे चौक असेल, जिथे वाडी असेल, जिथे गाव असेल, त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा झेंडा रुजवण्याचं कार्य आमच्यासारखे कार्यकर्ते करत आहेत. आपल्यासोबत नेरवडेकर जे आहेत. अनिलजी, काय सांगाल? तुम्ही उपनगराध्यक्ष झालात, भाजप आज तळकोकणामध्ये सगळीकडे पोचले आणि आजचा स्थापना दिन होतोय. प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरी झेंडा लागतोय आणि भाजप घराघरामध्ये पोचलेला पाहायला मिळते. कसे असतील आजचे कार्यक्रम आणि कसा असेल आजचा दिवस? 1980 मध्ये स्थापना झाल्यानंतर ज्या तमाम भाजपच्या नेत्यांनी या देशासाठी जे बलिदान दिलं आहे, त्या बलिदानाला खरोखरच आज भारतीय जनता पक्षाने खरोखरच न्याय, आमच्यासारख्या एक सामान्य कार्यकर्त्याला इथे न्याय मिळाला. आज भारतीय जनता पक्षामुळे माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता इथे सावंतवाडी नगर परिषदेचा उपनगराध्यक्ष आहे. या महाराष्ट्राचे आपण बघताय प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण, पालकमंत्री नितेशजी राणे, देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि महाराष्ट्राचे आपले सगळ्यांचे लाडकं नेतृत्व देवेंद्रजी फडणवीस, या सगळ्यांचं कार्य जर बघितलं तर हे लोक दिवस रात्र अतोनात मेहनत करून भारतीय जनता पक्ष घराघरापर्यंत नेण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्याचं फलित म्हणून उद्या आपण प्रत्येक घरावर तो झेंडा या ठिकाणी पाहणार आहोत. खरोखरच या सगळ्या नेत्यांना मनापासून आम्ही सॅल्यूट करतो, कारण भारतीय जनता पक्ष त्यांनी तळागाळात आणि घराघरात रुजवण्याचा या ठिकाणी प्रयत्नाने काम केलेलं आहे. एकीकडे बघायला गेलं खरं तर भाजप जेव्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कुठेतरी उभारी घेत होता त्यावेळी किरकोळ काही सदस्य जिल्हा परिषदेमध्ये 1-2 सदस्य निवडून यायचे, पंचायत समितीमध्ये, पण एवढी आज सत्ता भाजप तळागाळापर्यंत पोहोचला आहे. ग्रामपंचायत असेल, जिल्हा, सगळ्या सत्ता भाजपने ज्या आपल्या हाती घेतलेल्या आहेत. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आहेत, पालकमंत्री नितेश राणे आहेत, खासदार नरेंद्रराव राणे आहेत. कशा पद्धतीने भाजप आज वाढलेला आहे आणि भविष्यात काय रणनीती असणार आहे? हे बघा, देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचं व्हिजन तळागाळापर्यंत जाण्याचं, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांचं व्हिजन सेम ॲज इट इज तळागाळापर्यंत नेण्याचं, आमचे प्रदेशाध्यक्ष सगळ्यांचे लाडकं नेतृत्व, ते तर अगदी दिवसभर अतोनात मेहनत करून, दिवस रात्र मेहनत करून पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करतात. पालकमंत्री महोदय नितेशजी राणे आणि खासदार नारायण राणे साहेब
प्रत्येक माणूस आज भारतीय जनता पक्ष वाढण्यासाठी या ठिकाणी अतिशय तळमळीने आणि मनापासून या ठिकाणी प्रयत्न करत आहेत आणि भारतीय जनता पक्ष हा रुजवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचंच फलित म्हणून आमच्यासारखे सर्वसामान्य कार्यकर्ते आज एवढ्या मोठ्या पदावर जाऊन काम करण्याची आम्हाला या ठिकाणी संधी मिळते. एक विशाल शेवटचा प्रश्न, आजचा स्थापना दिन खरं तर संपूर्ण जिल्ह्यात एक मोठे कार्यक्रम तुम्ही घेत असताना काय आव्हानं असणार आहेत? कारण पंचायत टू पार्लमेंट भाजपने सगळ्यात सत्ता काबीज केलेल्या आहेत. 2029ला पुन्हा एकदा मोदी साहेबांना पंतप्रधान करण्याचं आव्हान असणार आणि महाराष्ट्रात एकत्र सत्ता घेण्यासाठी भाजपचे काय प्रयत्न असणार आहेत? भारतीय जनता पार्टी 2 खासदारवरनं आज 300 खासदारांवरती पोचू शकते. आज सिंधुदुर्गातली जिल्हा परिषदमध्ये सुद्धा हीच परिस्थिती होती. 2 किंवा 3 जिल्हा परिषद सदस्य होते. आज 40 ते 45 सदस्य आहेत. पंचायत समिती आमच्या भारतीय जनता पार्टीच्या ताब्यामध्ये सर्व आहेत. या ठिकाणी प्रत्येक सत्तास्थान हे भारतीय जनता पार्टीच्या ताब्यातच राहण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आम्ही सैनिक आहोत, कार्यकर्ते आहोत. आमचे ज्येष्ठ नेते जो आदेश देतील तसं आमचं कार्य चालू राहणार आहे. आपल्यासोबत विशाल परब आणि निरवडेकर. भाजपचा आजचा स्थापना दिन सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पार्लमेंट टू पंचायत अशा पद्धतीने भाजपने जिल्ह्यामध्ये सगळी सत्तास्थानं काबीज केलेली आहे. त्यामुळे निश्चितच प्रत्येक भाजपच्या कार्यकर्त्याच्या घरी भाजपचा झेंडा जो आहे हा फडकवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यामुळे भाजप पुन्हा एकदा सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या गाजावाजात आजचा 6 एप्रिल हा स्थापना दिन साजरा करताना पाहायला मिळणार आहे. भरत केसरकर, न्यूज 18 मराठी, सिंधुदुर्ग.